नमस्कार. राजमुद्राच्या समाजमुद्रा या विशेष सत्रामध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे. मी डॉक्टर सुजित येवलीकर. नेहमीच आपल्याला समाजमुद्रात भेटत असतो. आज आपल्यासोबत नवीन मान्यवर आहेत. मान्यवरांची परिचय करून द्यायचा असेल तर काँग्रेसचे दक्षिणचे ते जिल्हाध्यक्ष आहेत. मागील 38 वर्षापासून ते राजकारणात सक्रिय आहेत. 89 पासून त्यांनी एकच पक्षामध्ये आहेत आणि तो म्हणजे काँग्रेस. एवढी मोठी मेगा भरती आली असतानाही त्यांनी पक्ष बदलला नाही. विशेष म्हणजे जिल्ह्याचे सगळ्यात मोठे नेते माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी देखील पक्षांतर केलं. तेव्हा देखील ते पक्षाशी एकनिष्ठ राहिले. नुसतेच एकनिष्ठ नाही राहिले तर त्यांनी 24 तास फिरून दिवसाची रात्र करून अवघ्या 25 दिवसामध्ये काँग्रेसचा खासदार नांदेड जिल्ह्यातून निवडून आणण्याची किमया देखील साध्य केली आहे. आणि त्याच किमेचे किंगमेकर आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत. आपल्या सगळ्यांतर्फे मी हनुमंतरावजी बेटमोगरेकर साहेबांचं स्टुडिओमध्ये स्वागत करतो. सर नमस्कार. नमस्कार. तो आपण 34 वर्ष झाले 89 पासून राजकारणात सक्रिय आहात. लहानपणापासून आपण राजकारणात आहात. सर आपला प्रवास कसा झाला आणि इथपर्यंत आपण कसे आलात? तुम्हाला सांगायला काही हरकत नाही की मला पूर्वीपासूनच समाजकारण राजकारणामध्ये आवड होती. म्हणूनच मी शाळेमध्ये असतानासुद्धा तिथं अध्यक्ष असतील शाळेचा, त्यानंतर NSUIचा अध्यक्ष असेल, तालुक्याचा युवक काँग्रेस असेल, त्याचबरोबर मार्केट कमिटी मुखेड असेल, मार्केट कमिटी मुंबई मार्केट कमिटीचे सर्वात आशिया खंडात सर्वात मोठी मार्केट कमिटी आहे त्याला सदस्य असेल, उपाध्यक्ष असेल की अध्यक्ष म्हणूनसुद्धा 6 महिने काम करायची संधी मला मिळाली. त्याचबरोबर मी पक्षामध्ये युवक काँग्रेसपासून आज जिल्हा अध्यक्षपदापर्यंत सर्व पक्षामध्ये छोटे मोठे पदं भोगण्याचं काम किंवा पदं भोगता आले मला. मी प्रामाणिकपणानं काँग्रेसची सेवा केली. त्याचबरोबर जिल्हा परिषदचा सदस्य असेल, त्याचबरोबर जे काही आपल्या महाराष्ट्राचं विधानसभेचं सभागृह आहे त्या सभागृहामध्ये सुद्धा जनतेने मला आशीर्वाद दिला. त्या जनतेच्या आशीर्वादानं विधानसभेचं सदस्य म्हणूनसुद्धा मला काम करायची संधी आमच्या तालुक्यातील किंवा आमच्या भागातील मंडळींनी दिली. सर माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण यांनी भाजपामध्ये प्रवेश केला आणि अर्थातच आपण त्यांचे निकटवर्ती होतात, विश्वासू होतात, मित्र देखील होतात. आपण का बरं पक्षात गेला नाहीत? काय कारण आहे? नक्कीच मी आपल्या सर्वांना माहिती आहे की अशोकरावजी चव्हाण साहेबासोबत सावली सरकार राहायचो. त्यांच्यासोबत पक्षामध्ये काम केलं. त्यांनी खूप मला पक्षामध्ये संधी दिली. पण भाजपची विचारसरणी मला पटलं नसल्यामुळं किंवा भाजपचं सर्व जे काही तिथलं सर्व वागणं असेल किंवा तिथले पद्धती असतील ते मला आवडले नसल्यामुळं, त्यांना काही अडचण असल्यामुळं ते गेले असतील पक्षामध्ये. मी काय पक्ष सोडला नाही. ते पक्ष आमचा सोडून तिकडे गेले. पण आम्ही पक्षामध्येच आहोत आणि त्यांना काही अडचणी असल्यामुळे ते पक्ष बदलले असतील. पण मी पक्ष बदलण्याची मला मनाला शिवलंही नाही आणि ते विचारसरणी आपल्याला पटली नसल्यामुळं मी काही भाजपमध्ये गेलो नाही. सर मुखेड तालुक्यात विद्यमान आमदार तुषार राठोड हे भाजपकडून आमदार आहेत. 10 वर्ष झालं ते आमदार आहेत. म्हणावा तसा विकास त्या मतदारसंघात झाला नाही. पुण्याला जाणाऱ्या काबाड कष्ट करणाऱ्या कर्मचाऱ्यांची संख्या जास्त आहे. सिंचनासाठी पण तो जिल्हा बकाल दिसतोय. शिक्षण संस्थाही मोठ्या नाहीत. आरोग्याचा प्रश्नही ऐरणीवर आहे. काही झालं की चला नांदेडला रात्री 2 वाजता निघावं लागतं. काय वाटतं आपल्याला आमदार साहेबांच्या 10 वर्षाच्या कामगिरीवर? भाजपचे आमदार आमच्या मतदारसंघामध्ये 10 वर्षापासून आहेत. पण त्यांनी कुठला विकास केला, कसा केला या संदर्भात मी सांगण्यापेक्षा आपण मतदारसंघात जा, गावोगावामधल्या मतदारांना विचारा, गोरगरीब जनतेंना विचारा की साधी निराधाराची बैठक ह्या 10 वर्षामध्ये एकही झाली नाही. निराधाराचे प्रश्न तसेच आहेत. गोरगरीब समाजाचे प्रश्न तसेच आहेत. निराधारांच्या प्रश्नासोबतच शेतकरी, शेतमजूर, कष्टकरी. आमचा तालुका हा माळरान तालुका आहे. या माळरान तालुक्यामध्ये खूप काही प्रश्न प्रलंबित आहेत. त्या प्रलंबित प्रश्नाकडे त्यांनी कधीही पाहिलं नाही. विकासाचं कधी मुहूर्त त्यांनी कधी साधला नाही. त्यामुळं त्यांच्याकडे काय विकास केला काय नाही ते सांगतात. फक्त मी रस्ते केलो. जिथं उपयोग नसणारे रस्ते त्यांनी माळामाळानं रस्ते केलेले आहेत. त्यापेक्षा दुसरा काही विकास मला झाला आहे असं या 10 वर्षामध्ये वाटत नाही. त्यामुळे मी त्यांच्यावर कुठं टीकाटिप्पणी करण्यापेक्षा माझं ब्ल्यू प्रिंट माझा मतदारसंघामध्ये मला करायचं आहे किंवा मला विकास कसा साधायचा या संदर्भात मला आपण काही विचारलं तर मी त्याबद्दल सांगू शकेन. बरं सर, जनतेने आपल्याला संधी दिली आणि या येणाऱ्या नोव्हेंबर-डिसेंबरच्या निवडणुकीत आपण जर आमदार झालात तर कोणती विकास कामाचं आपलं व्हिजन आहे? सिंचनाचा प्रश्न आपण कसा मिटवणार? आपल्या सर्वांना आत्ताच मी सांगितल्याप्रमाणे की आमचा हा तालुका माळरान आहे. सर्व खरीपीची जमीन आहे. बागायत जमीन फार कमी आहे.
त्यासाठी सिंचनाचा टक्का वाढल्याशिवाय शेतकरी समाधानी होऊ शकत नाही, आनंदी होऊ शकत नाही, सुखी होऊ शकत नाही. त्यामुळे सिंचन वाढवणं अत्यंत आमच्या पुढचं महत्त्वाचा प्रश्न राहणार आहे पुढे. आज लेंडी धरणाचा प्रश्न आहे. गेल्या 30-35 वर्षापासून लेंडी धरणाचा प्रश्न तोच विषय समोर येतो. तो पूर्ण करण्याचं माझ्यासमोर जिवंत जर प्रश्न असेल तर लेंडी धरणाचा प्रश्न आहे. तिथल्या लेंडी धरणाच्या जे काही लोक आहेत त्यांचा मावेजा देण्याचा प्रश्न असेल, पुनर्वसनाचा प्रश्न असेल, त्याचबरोबर इतर काही जे प्रश्न आहेत ते प्रश्न मार्गी लावण्याचं काम आपणाला थोड्या दिवसात लवकरात लवकर करावं लागेल. त्यांना फक्त आश्वासनं देऊन चालणार नाही, त्यांच्या पदरामध्ये कुठं काहीतरी आपल्याला त्यांना न्याय द्यावा लागेल. यासाठी मला जास्तीचं काम करावं लागेल. त्याचबरोबर तरुण आपण सांगितल्याप्रमाणे पुणे मुंबईला तरुणाची संख्या फार जाते. त्यासाठी आपल्याला MIDC आमच्या या तालुक्यामध्ये निर्मिती करून MIDCची छोटे मोठे उद्योग आणून त्यांना काम आमच्याच तालुक्यामध्ये कसं देता येईल या संदर्भामधला विषय आहे. त्याचबरोबर निराधारांचे प्रश्न आहेत, कष्टकऱ्यांचे प्रश्न आहेत, मजूरदारांचे प्रश्न आहेत. तेवढंच नाही तर आरोग्याच्या संदर्भामध्ये सुद्धा खूप या भाजपचे आमदार स्वतः डॉक्टर असल्यामुळं त्यांनीसुद्धा आरोग्याकडे जेवढं लक्ष द्यावं तेवढं लक्ष दिलं नाही. मी गेल्या 10 वर्षापूर्वी जेव्हा आमदार म्हणून लोकांनी सेवा करायची संधी दिली होती त्यावेळेस मी जिल्ह्यामध्ये 8 प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले होते. त्यापैकी 4 प्राथमिक आरोग्य केंद्र मी आमच्या मतदारसंघात आणले होते. त्याचबरोबर 9 ते 10 उपकेंद्र आमच्या मतदारसंघात आणले होते. असं कुठंतरी भरीव काम या मतदारसंघामध्ये या 10 वर्षामध्ये झालेलं मला तरी दिसत नाही आणि लोकांनाही दिसत नाही. मलाच दिसण्यापेक्षा लोकांना काही दिसत नाही. त्यामुळं आरोग्याच्या बाबतीत असेल, सिंचनाच्या बाबतीत असेल, तरुणांच्या बाबतीत असेल किंवा निराधारांच्या बाबतीत, कष्टकऱ्यांच्या बाबतीत असेल, शेतकऱ्यांच्या बाबतीत सर्व गोष्टी आपल्याला पुढील काळामध्ये जेव्हा लोक मला संधी देतील, आपण म्हटल्याप्रमाणे संधीचं सोनं करायचं मला, आणि त्यासाठी मला अपेक्षित आहे की यावेळेस जेव्हा निवडणुकीला मी समोर जाईल तर या सर्व प्रश्नाची उकल निश्चितपणानं माझ्या माध्यमातून शासनाकडे करून घेतल्या जाईल. एवढंच मी आज आपल्या जनतेला सांगू इच्छितो. बरं सर, आपला तालुका हा जिरायती शेतीसाठी प्रसिद्ध आहे. बागायतीचं प्रमाण कमी आहे. उल्हासराव देशमुखांच्या काळात कापसाला जो भाव आला होता 7,000 7,500, त्यानंतर मागच्या 10 वर्षात कापसाच्या भावाला वाढ नाही आहे. सोयाबीनचं FRP जी ठरली होती फिक्स रेटही देत नाही आहेत. फिक्स रेटच्या 1,000 रुपयांना खाली सोयाबीन आहे. कालची तर धक्कादायक बातमी आम्ही पाहिली, 3,032 जवळपास सोयाबीन चालत आहे. तर एकीकडे लाडकी बहीण योजना येत आहे, लाडका भाऊ योजना येत आहे, मात्र आपल्या इथं करोडो हेक्टर शेत जमीन असताना, शेतकरी हा स्वावलंबी असताना ही कुबड्या लावण्याची का वेळ आली असेल, आपल्याला काय वाटतं? मी आपल्याला आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला असेल किंवा आमच्या मतदारसंघातील असेल की जिल्ह्यातील सर्वच लाडकी बहीण ही योजना निवडणुकीला डोळ्यासमोर ठेवून ही योजना जाहीर केलेली आहे. आणि हे जरी लाडकी बहीण योजना जाहीर केली तरी काही फरक पडते असं मला काही निवडणुकीमध्ये वाटत नाही. जनतेनं आता ठरवलेलं आहे जनतेने की कुठल्याही परिस्थितीमध्ये युती सरकारला गाडणे हे जनतेच्या मनामध्ये आहे. आणि आपण बोलल्याप्रमाणे की लाडकी बहीण ही योजना काढलीच कशासाठी, तर इतर जे काही विषय आहेत ते बाजूला सारण्यासाठी. शेतकरी आज परेशान आहे, शेतकऱ्याच्या मालाला भाव नाही, तरुणांना रोजगारांना हाताला काम नाही. त्यामुळं ह्या सर्व गोष्टीचा विचार बाजूला सारण्यासाठी लाडकी बहीण योजना जरी काढली तरी मी आपणाला 100% सांगू इच्छितो की या लाडकी बहिणीच्या योजनेमधून ह्या सरकारच्या पदरात काही पडेल असं मला तरी वाटत नाही. आणि मालाला भाव आपण जर बोललात, कापसाला भाव नाही, सोयाबीनला भाव नाही किंवा कुठलेही शेतकरी आज सर्वात अडचणी कोण असेल तर शेतकरी अडचणीत आहे. त्यामुळं शेतकरी असेल, शेतमजूर असेल, निराधार असेल किंवा आमचा तरुण असेल, महिला भगिनी असतील किंवा आमच्या सर्व भगिनी असतील, हे सर्व आज या सरकारवर नाराज आहेत. ह्या सरकारचं काम कोणाला समाधानकारक नसल्यामुळं या लाडकी बहिणीचा फार काय उपयोग होईल या निवडणुकीमध्ये असं मला वाटत नाही. आपला भाग दुष्काळी आहे, शेतीवरच सगळं काय अवलंबून आहे. शेतीनंतर दुसरं काही असेल तर शिक्षण अवलंबून आहे. मग शिक्षणाची व्यावसायीकरण झाले, खाजगीकरण झालं, कोचिंग क्लासला हजारो रुपये फीस लागते. म्हणजे विद्यार्थी 24 तास अभ्यास करतात, जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या मोठ्या शहरामध्ये जाऊन राहतात, परंतु पेपरफुटी आहे, नोकर भरती नाही आहे. आणि मग यामुळे कधी कधी आत्महत्या होताना दिसत आहे. काय वाटतं आपल्याला या बाबतीत? मी एवढंच सांगेन की आपण सांगितल्याप्रमाणे आमचा मतदारसंघ हा डोंगराळ भाग आहे.
जिरायती शेती आहे, बागायती शेती नाही. विद्यार्थ्यांचे जे काही वडील आहेत शेतकरी आहेत, मजूरदार आहेत, गरीब माणसं आहेत. या गरीब शेतकऱ्यांनी मुलं पुणे मुंबईला स्पर्धा परीक्षेसाठी ठेवतात. तिथं हजारो रुपयाचा खर्च ते पोटाला पीळ देऊन तिथं पाठवतात विद्यार्थ्यांना. तरी पण सध्याचं सरकार जे आहे, फोडाफोडीचं सरकार, त्याचबरोबर भ्रष्टाचाराचं सरकार, आणि या सरकारमधून काय अपेक्षा करणार आहोत आपण? की मी हे आव्हान करेल या सरकारला की हे जे काही पेपरफुटीचा प्रकार असेल, आमचा विद्यार्थी मेरिटमध्ये येतो आहे, पण बोगस विद्यार्थी पेपर फोडून जर परीक्षा पास होत असतील तर आमच्या या गरीब जे शेतकरी शेतमजूर आहेत त्यांच्या मुलांना शिक्षण, प्रामाणिकपणानं शिक्षण तिथं घेऊनसुद्धा त्यांच्यावर अन्याय होत असेल तर हे कुठंतरी आम्हाला वाचा फोडावी लागेल, रस्त्यावर यावं लागेल आणि शासनाला भाग पाडावं लागेल की या कुठं प्रणाली बदलण्याचं काम निश्चितपणानं करावं लागेल. यासाठी माझ्या मतदारसंघातले जे काही पुणे, मुंबई, औरंगाबाद, नांदेड शिक्षणासाठी विद्यार्थी राहतात, ह्या विद्यार्थ्याला कुठेतरी न्याय भेटण्यासाठी निश्चितपणानं त्यांचा लोकप्रतिनिधी म्हणून पुढील काळामध्ये जी काही भूमिका घ्यायची असेल ती भूमिका घेतल्याशिवाय मी राहणार नाही. हेही मी आव्हान तरुण विद्यार्थ्यांना करू इच्छितो. बरं सर, महाराष्ट्रात दुसरा एक मुद्दा गाजत आहे, जरांगे पाटील यांचं आंदोलन. आपण काँग्रेस पक्षाकडून जिल्हाध्यक्ष देखील आहात. या आंदोलनाकडे आपण कसं बघता? याला आपला विरोध आहे का पाठिंबा आहे? जरांगे पाटलांना मी स्वतः 3 वेळेस जाऊन अंतरवालीला भेटलेलो आहे, त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि आपणाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी सर्व जनतेस सांगू इच्छितो की जे जरांगे पाटलाचं जे काही त्यांचं ध्येय आहे ते ध्येय गाठण्यासाठी जे काही आम्हाला मदत करता येईल किंवा त्यांच्या मताशी मी 100% सहमत आहे. त्याचबरोबर आमच्या मतदारसंघामध्ये हटकर धनगर समाजसुद्धा खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्यांनाही एस टीमध्ये सामावून घ्यावं यासाठी काय आंदोलन चालत आहेत. त्या आंदोलनाला पाठिंबासुद्धा मी परवाच देण्यासाठी मुखेडलाही गेलो होतो. आणि यापुढेसुद्धा म्हणजे शासनाकडे मागणी राहील की धनगर हटकर समाजाचासुद्धा एस टीमध्ये समावेश करावा. आणि त्याचबरोबर जरांगे पाटलांना 100% मराठ्यांना आरक्षण द्यावं यासाठी माझा पाठिंबा 100% राहणार आहे. तर आमच्या चॅनलच्या माध्यमातून आपण जनतेला काय आवाहन करसाल? मी जनतेला एवढं नम्रपूर्वक आवाहन करू इच्छितो की युती शासनाच्या माध्यमातून 10 वर्षामध्ये जी पिळवणूक आपली होते हे जर वाचवायचं असेल तर आपणाला येणाऱ्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये आघाडी सरकार जे राष्ट्रवादी शरद पवार, शिवसेना उद्धव ठाकरे आणि काँग्रेस पक्ष या तिन्ही उमेदवाराला आपणाला या जिल्ह्यामधून निवडून आणायचं आहे. आणि या सर्व काम करत असताना जनतेची साथ मिळणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्यामुळं मला खात्री आहे की यावेळेस आघाडी सरकारला निवडून आणण्यामध्ये आपला सर्वांचं आशीर्वाद, विकासाच्यासाठी म्हणून, शेतकऱ्याला मजबूत करण्याच्यासाठी म्हणून, तरुणांचे हात बळकट करण्यासाठी म्हणून, महिलांना जे काही महिलांवर अत्याचार होतात ते अत्याचार थांबवण्यासाठी म्हणून आपण सर्वांनी यावेळेस आमच्या आघाडी सरकारला आशीर्वाद देऊन भरभरून आपण आशीर्वाद द्यावा, पाठिंबा द्यावा हीच विनंती आपल्याला आजच्या या चॅनलच्या माध्यमातून करतो. धन्यवाद. सर, आपण चॅनल आलात, आम्हाला वेळ दिलात, आमच्याशी चर्चा केली, सगळ्याच प्रश्नाला आपण आपल्या शैलीत उत्तरे दिलीत, कोणताही प्रश्न टाळला नाही. राजमुद्रातर्फे मी आपला अत्यंत आभारी आहे. धन्यवाद. तर दर्शको, हे होते नांदेडचे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बेटमोगरेकर साहेब. त्यांच्याशी आपण बातचीत केली. ही बातचीत आपल्याला कशी वाटली जरूर कळवा. आपल्या मुखेड मतदारसंघातील काही प्रश्न असतील खाली कमेंट करायला जरूर विसरू नका. ते प्रश्न देखील आम्ही साहेबांपर्यंत आपल्या चॅनलच्या माध्यमातून जरूर पोहोचू. इथेच मी आपली रजा घेतो. कुठेही जाऊ नका, बघत राहा फक्त आणि फक्त राजमुद्रा न्यूज लाईव्ह. धन्यवाद.